म्हणून ग्रंथात सर्व काही आहे, पण माणसं आणि आजकाल ते पढे लिखे लोक, आता काय सांगायचे महाराज बरं का, तुकाराम महाराज केवळ संतांच्या विरोधात टिंगल टवाळी बदनामी. तुम्हाला वाटतं का आम्हाला सर्व लोक हारच घालतात? हो, नाही 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 नाही, हा तुमचा भ्रम आहे. आम्हालाही तीरसिंगराव लय भेटतात. हो, काय त्यांचं आणि या महाराज लोकांचं 36 आकडा आहे माहिती नाही. आता इथं गंध लावतात वारकरी लोक, किती छान दिसतंय. आता जी नास्तिक लोक असतात ज्यांना हे आवडत नाही, तेव्हा बुवा आज कुठे आहे धंदा, तुझ्याच घरी घेऊन जा. काय तुझ्या घरी आलेत का ते? आपले पाहुणे रावळे सुद्धा हे आवडत नाही. ते म्हणतात पोरगा काय नादी लागला म्हणजे भजन कीर्तन, हे म्हणजे वायपट गेलेले महाराज. कुणी सिगारेट ओढत असन गॉगल लावून केस वगैरे ठेवून, त्याला म्हणतात हा सुधरला पोरगा चांगला आहे. आणि कुणी माळ जपत असला बसून राम 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 राम, अरे रे रे रे, कालपर्यंत चांगला होता आता बिघडला. म्हणजे माळ जप करणं हे काहीतरी कनिष्ठ लक्षण आहे. आणि सिगारेट ओढणं गॉगल लावणं ते आता ही फॅशन. अरे राम राम, आता हे विषय वेगळे येतील. हा फॅशन ती आता इतका सुंदर चेहरा असतो आणि चांगला गोरे गोमटे पोरं सुद्धा चांगले केस भांग पाडावी, चांगली कटिंग करावी, नाही तर माझ्यासारखं गांधी केट करावं ते. तसं नाही, ती पूर्ण एवढा मध्येच बुचडा ठेवतात आणि पूर्ण असं कापतात. काय म्हणतात रे त्याला? वन साइड नाही, चौकडून कापतात खालून अशी का पात लावल्यासारखी, तुरीची पात, आणि आतलं वर ठेवतात असं. अरे काय बरं, हे झालं केसाचं. आता ती दुसरे पॅन्ट घालतात, पॅन्ट, हा जीन्स पॅन्ट, तर ती सुद्धा 3-3 ठिकाणी फाटलेली. किती दरिद्रपणा आहे. एका मुलाला म्हटलं अरे काय तुझ्याकडे पैसे नसले मी देतो, म्हटलं चल माझ्यासोबत. नाही नाही महाराज म्हणे फॅशन आहे, ती फॅशन. अरे म्हटलं ते तिकडे अमेरिकेतून लोक फेकून देत असतील ते इथे फॅशन म्हणून, आणि ते मोठे मोठे त्या शोरूम मध्ये विकतात. शोरूम मध्ये ते 3-3 ठिकाणी थिगडं लावलेली पॅन्ट. किती दरिद्रीपणा आहे वा. काय फॅशन आणि काय वेशन. आणि हे लोक म्हणतात देव दाखवा आम्हाला. 34 वेळेस नापास झालेला गॅरेजवरचा माणूस म्हणतो देव दाखवा. अरे या ग्रंथामध्ये तुम्ही गाथा वाचा, ज्ञानेश्वरी वाचा, भागवत ऐका, रामायण, हे आमच्या ग्रंथात सर्व आहे. नित्य नूतन आहे, नित्य नूतन. तुम्ही आता हे दूरदर्शन तुमचं आहे ना लाईव्ह, इथं आमचं चालू आहे लाईव्ह, नाही वाटतंय आमचं काय मराठी तडका. आता तुकाराम महाराजांनी सुद्धा पकवाज असा लावलाय तडका. ते म्हटले स्वामीजींना आता जरा कडक कडक झाला पाहिजे आणि पुढं मराठी तडका, इकडे पकवाजाचा तडका. हा एकदम कडक, अशी चापट बसल्यासारखी थाप बघा त्यांची थाप. तर ही, आणि वाईट वाटतो की देवा धर्माच्या विरोधात तुम्ही मला एक मुसलमान दाखवा, कोणी जगातला कुठलाही एक मुसलमान दाखवा. लक्षात ठेवा माझं कीर्तन. बाकी कीर्तनकार बोलतील न बोलतील मला माहिती नाही, पण मी संन्यासी आहे. माझं पिंडदान दशक्रिया विधी झालेली आहे. हा पहिलीच झाली. आता आगे न पिचे, मागं न पुढं धुरोडा उड. हा त्याच्यामुळं काळजी नाही. जेलमध्ये पण जाऊन आलो, 8 दिवस होतो जेलमध्ये. महिला म्हणतील माय महाराजांनी काय केलं असलो. काही नाही, आम्ही बोलतो ना याच्यावरती गुन्हे दाखल होतात. हा भावना दुखवल्या, तुमच्या भावना दुखवल्या, आमच्या नाही दुखत. अशी नीच लोक आहेत. मी खूप बोलत असतो, पण कीर्तनात आता पवित्र या गादीवरती आहे नारदाच्या, माझ्या धर्मसभेत संमेलनात बोलतो मी. तिथं सर्व तरुणाई असते आणि माफी मागत नाही. त्यांना बोलण्यासाठीच, कळण्यासाठीच बोललेलं असतं, त्याच्यामुळे माफी कशाला मागायची. तुम्ही मला एक मुसलमान दाखवा जो हिंदू धर्माच्या त्यांच्या मुसलमानाच्या मुल्ला मौलवी पादरी त्यांच्या धर्माच्या विरोधात कोणी बोलत असेल. एक मुसलमान दाखवा. अल्लाच्या विरोधात कोणी बोलणारा. लक्षपूर्वक आहे का? एक मुसलमान जगातला दाखवा जो मुसलमानांबद्दल आणि त्यांच्या लोकांबद्दल बोलत असेल. मी तुम्हाला हजारो लाखो हिंदू दाखवतो की साधू संतांना शिव्या देणारे, देवाला शिव्या देणारे. ते म्हणतात ते वारकरी लोक पंढरपूरला जातात, फुजूल वेळ घालवतात. ते 15 दिवस टाळ वाजवून आणि 1 लाख लोक वारीला जातात. एवढ्या लोकांनी जर एखादा डोंगर खांदला
आणि खड्डा खांदला मोठा तर मोठा बंधारा तलाव निर्माण होईल. बघा कुठं डोकं लावतात आता ते नास्तिक लोक. एवढ्या लोकांनी जर खांदलं तर मोठा बंधारा होईल. हो, खांदावन त्या खड्ड्यात ह्यांनाच टाकावं. तर वारकरी लोक वारी करतात, त्या वारीमध्ये कायिक वाचिक मानसिक तिन्ही तप घडतात. तर ही तुम्हाला वाटतं का रावण कंस ही लोक गेली? नाही, त्यांच्या प्रवृत्ती आजही समाजात आहेत महाराज. आम्हीच आमच्या संतांच्या टिंगल टवाळी करतो, बदनामी करतो. ते आता तुमचं काय ते सोशल मीडिया, हो त्याच्यातही खूप काही लिहिलं जातंय महाराज. हो, आणि त्याच्यात मग चविष्ट ते सर्व त्याचा आसुरी आनंद घेतात. आसुरी आनंद, बदनामी. संतांची किती महापाप आहे हो. संतांच्या विरोधात ही हिंदूच आहे, त्यांना हिंदू म्हणायचं का? फार शोकांतिक आहे महाराज. अहो, आमच्या ग्रंथाच्या विरोधात, या पुराणाच्या विरोधात माऊलीनी भिंत चालवली नाही, रेडा बोलवला नाही. आता या रेड्याला कसं काय समजणार रेडा बोलवला नाही? तुकोबराय वैकुंठाला गेले की नाही या अशा शंका करतात. आता हे ते मी दूरदर्शनचं सांगत होतो, हा शोध आत्ता लागलाय. आता आमच्या महाभारतात पहा, तो धृतराष्ट्र दिल्लीत बसलाय आणि तो संजय दिल्लीत बसून कुरुक्षेत्रावरती जे चाललंय, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युत स्वहा मामका पांडवा शैव किम कुर्वत संजय. तो संजय सांगतोय धृतराष्ट्राला. हा तर फार उशीर झाला. लाईव्ह टेलिकास्ट, सीधा प्रसारण, अजून काय थेट प्रक्षेपण मराठीमध्ये फार उशीर झाला. तेव्हा हजारो वर्षापूर्वी कौरव पांडवांचं युद्ध चाललंय कुरुक्षेत्रावर. त्यांनी संजय दिल्लीत बसून सांगतोय जे चाललंय ते. पुष्पक विमान तेव्हाही होतं. आता तुम्ही हे विमान निघाले, तेव्हा विमान होते. आज पर्यावरणाचा ऱ्हास होतोय. तुकोबराय सांगतात गाथेमध्ये, अभंग आहे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचिरे. हे पर्यावरणाचं महत्व सांगितलंय. आज झाडे लावा, झाडे जगवा. अरे रे, फार उशीर झाला. माऊलींनी ज्ञानेश्वरीत ओवी आहे, नगरेची रचावे जलाशय निर्मावे महावनी लावावे नानाविधी. महावनी लावावे म्हणजे आता तुमच्या शासनाला आज जाग येते, झाडे लावा झाडे जगवा. फार उशीर झाला. माऊलींनी सांगितलंय महावनी लावावी, जलाशय निर्मावे, पाणी आडवा पाणी जिरवा. फार उशीर झाला हो. मला एवढंच सांगायचंय, आमचे साधू संत किती दूरदृष्टीचे आहेत. हा, तरी आता ही लोक व्यसन फॅशन. आमची तरुणाई महाराज, आता तरुणांबद्दल तर न बोललेलंच बरं आहे. इकडं या कीर्तनात येणार नाही, इकडे त्यांना लाज वाटते. मग गंध मोठा लावणार नाही. मी एकाला विचारलं, का हो तुम्ही खूप गंध लहान लावता, माळ पण खूप छोटी, तुम्ही वारी करता, एकादशी धरता? नाही काय महाराज, ते आम्ही जरा उच्च पदावर काम सर्व्हिसला आहे. म्हटलं मग काय झालं? नाही ते इम्प्रेशन डाऊन होतंय म्हटले, तिकडं माळ मोठी पाहिलं. अरे कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी. कुठे गेला स्वाभिमान? हे हिंदूंनो, तुम्ही हिंदू आहात ना? नाही, आता सुद्धा जातीपातीमध्ये खूप मोठं षडयंत्र चालू आहे. आमची मुलं होय आम्ही हिंदू आहोत असं ठामपणे सांगूही शकत नाही. काय मला तर वाटतं महाराज, ती वॅक्सिन निघाली होती ना कोरोनामध्ये, मी रात्री कधी कधी खूप चिंतित असतो की या हिंदू समाजाला काय करावं म्हणजे ह्यांचं स्वाभिमान जागत राहू. खूप तळमळ वाटते महाराज. सर्व चेहऱ्यावरती सुरकुत्या आणि धर्माबद्दल राष्ट्राबद्दल. मला वाटतं एखादी टॅबलेट एखादं इंजेक्शन निघावं आणि ते इंजेक्शन दिल्यावर माणूस कट्टर बनावं, धर्माभिमानी बनावं, निष्ठावान श्रद्धावान बनावं. अशी टॅबलेट निघाली नाही अजून. तुम्हाला आम्हाला जे शिकवलंय ना सर्व इतिहास, हो आपल्याला इतकं गुलामीचा इतिहास, गुलामीचा शौर्य पराक्रमी इतिहास नाही शिकवत शाळेत यांना. आणि तुमचं ते इंग्लिश मीडियम काय म्हणतात त्याला, हा सीबीएसई पॅटर्न काय ते मला येत नाही बाबा. नाही येत तेच बरं आहे. मी शिकलो नाही, मी आळंदीला पळून गेलो होतो. हा, आता ते परदेशात गेल्यावर वाटतं की इंग्लिश यायला पाहिजे होती, पण कधी कधी हे काही घटना पाहिल्यावर वाटतं की नाही येत तेच बरं आहे. तिकडे हिंदीत कीर्तन करतो. आता त्या मुलांना गंध लावू देत नाही, मुलींना सुद्धा टिकली लावू देत नाही, मुलींना मेहंदी लावू देत नाही त्या शाळेमध्ये. असं शिक्षण काय कामाचं आहे हो? म्हणून डिग्र्या तुम्हाला मिळतील डिग्र्या, पण संस्कार मिळेलच याची गॅरंटी नाही.
शाळेमध्ये डिग्र्या मिळतील तुम्हाला, पण डिग्र्या सोबत संस्कार सुद्धा महत्वाचा आहे आणि तो संस्कार अशा कार्यक्रमामध्ये मिळतो. असा अखंड हरिनाम सप्ताह, भजन, कीर्तन, भागवत कथा, किती जरी प्रगत झालो ना आपण, तरी आपल्याला या संत वाङ्मयाकडे गांभीर्याने बघावंच लागणार आहे आणि आपल्याला आत्मसात करावंच लागणार आहे. विठाला विठाला आणि म्हणून आता त्या मुलांना इथं तरुणांना आम्हा विचारा, हरिपाठाला या, टाळ घ्या. नाही महाराज लाज वाटते टाळ घ्यायची. तरुण भाग्यवंत नट हरि कीर्तनात, हरि कीर्तनात, नट हरि कीर्तनात. तरुण भाग्यवंत नट हरि कीर्तनात, नट हरि कीर्तनात, नट हरि कीर्तनात. भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. आणि म्हणून जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, तव तू आपले सोयीत पाय, तीर्थयात्रे जाय चुकू नको. म्हणून जोपर्यंत इंद्रिय आहे तोपर्यंत करून घ्या महाराज. हे घोडा आहे. हो, माणसाला खूप कीर्तन ऐकावंच वाटते, पण आता कानाने ऐकू येत नाही. वारी करायची, गुडघे चालू देत नाही, पण जेव्हा चांगला होता तेव्हा वारी केली नाही. आता सर्व पार्ट खिळखिळ झाले, ढिले झाले. इनकमिंग वायरी तुटल्या, फ्यूज गेले, सर्व उडाले. मग आता वारी करायची महाराज, कीर्तन ऐकाय. अरे जेव्हा करायला पाहिजे होतं तेव्हा नाही केलं. म्हणून तरुणपणी खरा परमार्थ, तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तन. म्हणून मला तरुणांना सांगावंच वाटते. आता आमचे इथं ते महिलांसाठी, वडिलांसाठी गाणे खूप म्हणतात कीर्तनकार. काय ते मायेचा सागर, बापाचा पाझर. पण आता तरुणांसाठी काहीतरी पाहिजे ना. हा, मला येत नाही तसे गाणे. मी आता काहीतरी मावशीचं गाणं शोधतोय. आता मला सापडतच नाही आंधळे मला. आता कुणी आईचं गातात, कुणी बापाचं. मी एखादा मावशीचं असेल तर मला सांगा, मी पुढच्या कीर्तनात म्हणून विठाला विठाला. पण तरुण, आज तरुण देशाची संपत्ती आहे. बांधवांनो, आपण हा परमार्थ, आपल्याला वाटतं की हा म्हातारपणी परमार्थ करायचा असतो. खूप चुकीचं आहे तुमचं. आणि तुम्ही सुद्धा, या माता भगिनी तर खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी. हो, तर या माता भगिनी आपल्या धर्मामध्ये, आपल्या संप्रदायामध्ये खूप मोठं योगदान आहे महाराज. मातृशक्ती, दुर्गा शक्ती आपण म्हणतो. हो, तर जुन्या काळी आमच्या माता भगिनी सुद्धा असं कपाळाला विस्तीर्ण कुंकू असायचं महाराज. खूप कुंकू असायचं. आणि किती ती माता माऊली, आणि डोक्यावरती पदर असायचा जुन्या काळी. आता राहू द्या, आता घेऊ नका, आता राहू द्या. जुन्या काळाची गोष्ट, इथली नाही, परतवाडीची नाही. हो, तर आता ह्या गोष्टी हळूहळू आता आपण विज्ञान प्रगत झालं म्हणतो, प्रगत झालं. पण आपण आपल्या धर्मापासून, आपल्या संस्कारापासून दूर चाललोय आपण. आणि म्हणून तरुणांना संधी आहे आपल्या धर्मासाठी, आपल्या संप्रदायासाठी, आपल्या समाजासाठी काम करण्याची खूप मोठी संधी आहे. ज्या महापुरुषांनी, आणि सर्व जाती समाजामध्ये अनेक संत निर्माण झाले महाराज, अनेक संतांनी. आणि म्हणून तर तुम्ही आम्ही इथे आहोत. ज्या महापुरुषांनी या देशासाठी सुजलाम सुफलाम ही भूमी बनवली, या वतनासाठी, या भूमीसाठी अनेक देशभक्त क्रांतिकारी कर चले हम फिदा जानो तुम साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों.
कर चले हम फिदा जानो तन साथियों अब तुम्हारे हवाले वतन साथियों. या मातीसाठी कुर्बानी बलिदानी दिल दिया है जान भी देंगे ऐ वतन तेरे लिए. दिल दिया है जान भी देंगे ऐ वतन तेरे लिए. हो दिल दिया है जान भी देंगे ऐ वतन मातीसाठी अनेक क्रांतिकारी देश भक्तांनी बलिदानी आहुती कुर्बानी दिली. आणि म्हणून तरुणांना खूप संधी आहे बांधवांनो, या मुख्य विचारधारेत या. जाम पर जाम पीने से क्या फायदा, रात को पियोगी सुबह ऊपर जाएगी, लेकिन एक बार पी लो हरि नाम का प्याला तेरी जिंदगी सुधर जाएगी. आणि म्हणून लावणी मृदंग श्रुती टाळ घोष या भजनाचा आनंद पहा महाराज. मी आरंभाला सांगितलं. आणि या कीर्तनाचा खरा बेस जो आहे ना भजन, तुका म्हणे ते भजन प्रमाण काय थोरपण जाणावे. नुसतं बोलत राहिलं तर व्याख्यान होईल, भाषण होईल, पण मी आता भारतभर आणि जगभर फिरतो. या आमच्या कथाकार हरिभक्त परायण सौ सुनीताताई महाराज आंधळे आळंदीकर, विठला 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 काय सांगत होतो मी? दिल दिया आहे तुका म्हणे येते भजनाप्रमाणे. हा, तर हे भजन मला वाटलं ते दिल दिया आहे जान भी देंगे झालं पाहिजे. आता दिल कुठे कुठे देतात. दिल द्या, आपल्या देशासाठी द्या, आपल्या धर्मासाठी द्या, आपल्या या मातृभूमीसाठी, आपल्या समाजासाठी द्या. आणि या सर्व क्रांतिकारी देशभक्तांनी आपला प्राण दिला, आहुती कुर्बानी बलिदानी, म्हणून तुम्ही आम्ही बसलो इथे. आणि म्हणून हे सर्व मी सांगत होतो, कीर्तनाचा जो बाज आहे ना, हा केवळ वारकरी संप्रदायात आहे महाराज, वारकरी संप्रदायामध्ये. हो, असा आनंद तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी आनंद. आणि यामध्ये सर्व रस असतात, वीर रस असतो, सर्व व्यंग असते, आणि ऐतिहासिक, धार्मिक, पौराणिक. हो, आणि म्हणून संप्रदायाचे अनंत उपकार आहेत. म्हणून मी तरुणांना जाता जाता सांगेन की आपल्याला आपला धर्म बोलवतोय, आपलं राष्ट्र बोलवतोय, आपला समाज बोलवतोय. आणि म्हणून जे काही आपल्या क्षुल्लक गोष्टी असतात, भेदभाव, जातीवाद, प्रांतवाद, भाषावाद, वर्णवाद, पंथवाद, आणि याच्यामध्ये हिंदू समाज तुटत चाललाय. आणि म्हणून योगीजींनी सांगितलं, बटेंगे तो कटेंगे. योगीजी माहित आहे ना, बुलडोजर बाबा. आता देशाचा पंतप्रधान थोड्या दिवसांनी एक संन्यासी साधू होणार आहे, त्याच्यामुळे आतापासून तुम्ही संन्याशांच्या जवळ राहा. हा, ते होणार आहे. तो खतरनाक बाबा आहे बुलडोजर बाबा, डायरेक्ट बुलडोजरच घालतो. विठाला विठाला विठाला. असं काही बोललं तर लोकांना वाटतं की हा महाराज प्रचार करतायत. आम्ही रामाचा प्रचार करतो. आम्ही
आम्ही कुठल्या पार्टीचे सदस्य नाही, मिस कॉल सुद्धा नाही. हा, जो राम का वो हमारे काम का, जो राम का नाही वो काम का नाही, काही संबंधच नाही. आणि म्हणून हिंदू समाज हो, आपण जे काही आपल्या मनामध्ये छोट्या मोठ्या गोष्टी आणि भेदभाव आपण जर करत राहिलो तर आपला समाज तुटत जाईल. म्हणून अनेकता में एकता. आपला हिंदू सनातन म्हणजे काही एक समाज नाही, एक जात नाही, अनेक जाती उपजाती अनेक समाज. आणि छत्रपती शिवरायांनी आपल्या वारकरी संप्रदायाने भगवान श्रीकृष्ण आपण भागवत कथेत ऐकतोय, अनेक सवंगडी अनेक गोपाळ घेऊन. आणि मग भगवंतानी काही सांगितलं नाही तू कुठल्या जातीचा आहे, तू कुठल्या समाजाचा आहे. मग या शिवाजी महाराजांनी हे नाही सांगितलं तुमची जात कुठली, तुमचा समाज कुठला. हे क्षुल्लक ज्या गोष्टी आहेत नाही, घाण आपल्या डोक्यात आहे. हो, शिवाजी महाराजांनी 18 पगड जाती 12 बलुतेदार सर्वांना एकत्र घेतलं आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. हिंदवी. आज स्वार्थासाठी सत्तेसाठी दयादुधाचे अभिषेक करणारे खूप आहेत, पण छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःच्या रक्ताची करंगळी कापली आणि रक्ताभिषेक केला रायरेश्वराच्या किल्ल्यावरती. आणि म्हणून देव देश धर्म रक्षणासाठी हो संपूर्ण हयात खर्च केली महाराज. आणि म्हणून आज मंदिरावरचे कळस, अंगणातली तुळस जी काही सुरक्षित आहे, आमच्या माता बहिणींची अब्रू रक्षा केली छत्रपती शिवरायांनी. आणि म्हणून त्यांना गो ब्राह्मण प्रतिपालक म्हणतात. गोमातेची रक्षा केली, ब्राह्मणांची रक्षा केली. आणि म्हणून आज त्यांचं नाव आहे. जगामध्ये अनेक राज्य होऊन गेले, कुणाचाही जे जयकार होत नाही, जे जयकार होतो शिवाजी सरदार आम्हाला काय कुणाची भीती, शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती, शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती. शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची. हे सर्व ऐकायला खूप वाटतं, पण हे प्रमाण नाही बरं का. तुम्हाला वाटतं की कीर्तनात जे गातात हे थोडं काही भावगीत असतं. मी काही हे म्हणत नाही की तुम्ही काही गीत गाणेच म्हणा सर्व, पण काही आपल्या विचारासाठी आणि काही अभंगासाठी खूप जुने काही लोक होते ना, तर देशासाठी धर्मासाठी काही गीतं लिहिलेले असतात, काही भावगीतं असतील, काही भक्तिगीतं असतील, तर ह्या अशाचे असतात. ते दुसरं भावगीत या तरुणांसाठी. कधी लागेल कधी कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगा, कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगा. सुंदर गीत आहे. आता आपल्याला अभंग पूर्ण राहिलाय. ऊर्जा ब्रेकिंग न्यूज होईल. भारतानंद स्वामीने सर्व भक्तिगीतं म्हटले, देशभक्ती. मला काही फरक पडत नाही. मी तुम्हाला सांगितलं मी जेलमध्ये जाऊन आलेलो आहे आणि परतही जायची वेळ येईल. कधी पिंडदान झाले, दशक्रियाविधी झाली, त्याच्यामुळं खूप सुंदर आणि जुन्या लोकांनी गायलंय महाराज. माझ्या सत्संगात गात असतो मी. आता धर्मरक्षणासाठी जे जे करावं लागेल ते करावंच लागेल महाराज. तुझा ना भरोसा तुझा ना भरोसा ना माझा भरोसा, जग हे कुणाचे सांग भल्या असो चुल माती आणि मीठ भाकर
नाम हरीचे मुखी गोड साकर सोडून दे रे धनाचा तुला लालसा जग हे कुणाचे सांभल्या कधी लागे कधी तरुणांसाठी आहे बरं का, तरुणांसाठी. तुम्ही ते गाणे म्हणता पिक्चरचे गाणे आणि त्या बँड समोर नसतात त्या डीजे, काय ते डीजे कुणी काढले मला कळतच नाही. आणि सर्व एकच त्याच्यात आत्मा नाही, त्याच्यात काही प्रेम नाही, त्याच्यात काही हे आमचे सर्व लोक गातात वेगवेगळे रागदारी, वेगवेगळे अभंग. पर्व असतो, सकाळी कुठला राग गायचा, दुपारी कुठलं गायचं, संध्याकाळी कुठलं, रात्री कुठला राग गायचा. याच्यात आत्मा आहे, याच्यात प्रेम आहे. तो डीजे सर्व धांगड धिंगा नसतो. अहो त्या अटॅकनी माणूस पण जातो, घरातले भांडे पडतात त्या डीजेने. हो पॉप वेस्टर्न म्युझिक हे भारतीय संगीत, शास्त्रीय संगीत, क्लासिकल. हो हे सर्व आपल्या हे केवळ भारतात आहे महाराज, आणि त्यातली त्यात महाराष्ट्रात आहेत. हे सर्व गुणीजन, हो हे खूप गुणीजन आहेत, चांगली माणसं आहेत महाराज. हे सर्व आपल्या संप्रदायाला, आपल्या सनातन धर्माला समर्पित आहेत. हो म्हणून या लोकांचं कौतुक केलं पाहिजे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. आणि म्हणून आपण सर्व वारकरी मंडळी आणि या संतांचे आपल्यावरती अनंत उपकार आहेत, अनंत. आपण रोज जरी त्यांची जयंती पुण्यतिथी साजरी केली तरी त्यांच्या ऋणातून मुक्त होऊ शकत नाही. आज बघा 40 वर्षापासून हा सप्ताह सुरू आहे आणि वैकुंठवासी मारुतराव महाराज दस्तापूरकर यांनी हा कार्यक्रम सुरू केला. इथं तुमचा बंजारा समाज मोठा आहे, बाकी आपला मराठा समाज, हे सर्व आपण हिंदू आहोत, आपण वारकरी आहोत. मी या जातीवाद वगैरे मी त्याचा पक्षधर नाही महाराज. हो आम्ही तर साधू संतांमध्ये जाती पाती या गोष्टी, प्रांतवाद, भाषावाद, वर्णवाद, पंथवाद, हो हे सर्व जेव्हा गाडू आपण तेव्हा खऱ्या अर्थाने हिंदू समाज आणि हिंदुत्वाची एकता, हिंदुत्वाची शक्ती, हिंदुत्वाची ताकद, हे जेव्हा जे भेदभाव गाडू. पण आज जे काही छोटे छोटे समाज आपल्या पाडोपाडी राहतात, गावात राहतात, वाडी वस्ती तांड्यामध्ये राहतात, धर्मांतरण खूप मोठी समस्या आहे. भगवान श्रीकृष्ण सांगतात गीतेमध्ये, स्वधर्मे निधनम श्रेया परधर्मो भयावा. आपल्या धर्मामध्ये मृत्यू आला तरी ते सर्वश्रेष्ठ आहे. पण अन्य तुम्हाला कोणी पद प्रतिष्ठा लालच काही दाखवत असेल तर माझी कळकळीने हात जोडून विनंती आहे की धर्मांतरण. आता ती लोक पत्र कधी येतात ते येशू आले. पाठीमागं बंजारा समाजात सुद्धा मी 2 वर्षापूर्वी एक कुंभ झाला होता गोदरीला, आणि मला तेव्हा लक्षात आलं 400 लोक त्या मिशनऱ्याचे प्रचारक बनले होते, 400 शिक्षक लोक. अरे तुम्ही सेवालाल महाराजांना भजा, छत्रपती शिवाजी महाराजांना, राष्ट्रसंत भगवान बाबा आहेत, असे सर्व वेगवेगळे संत आहेत ना, अहिल्याबाई होळकर असतील, भगवान बिरसा मुंडा, असे सर्व समाजामध्ये मोठमोठे संत होऊन गेले. तर हे सोडून त्या येशूचा फोटो त्यांच्या खिशामध्ये. येशू कोण आहे तुमचा? त्यालाच खिळे ठोकून मारलं, तो वाचू शकला नाही. म्हणून किती संकट आलं तरी धर्म बदलू नका, धर्म परिवर्तन करू नका. धर्मवीर संभाजी महाराजांनी 39 दिवस हाल सोसले महाराज, किती छळ सोसला, मोठा इतिहास आहे. तो नीच क्रूर कपटी औरंगजेब आला होता तिकडून सैन्य घेऊन सर्व महाराजांना मारण्यासाठी, पण संभाजी महाराजांनी एक पाऊलही मागे घेतला नाही, सौदा केला नाही धर्माबरोबर. कान छाटले, जीभ छाटली, डोळे काढले लाल तापलेले सळईनी, पण संभाजी महाराजांनी धर्म परिवर्तन नाही केलं. म्हणून आपण किती जरी संकट आलं, आज मी आदिवासी भागात काम करतो, आपल्या आजोबा पंजोबा पाठीमागचा काळ पहा, किती गरिबी होती तेव्हा. मोबाईल, लाईट हे काही गोष्टी नव्हत्या तेव्हा, उपकरण नव्हते, त्यांना पोटभर अन्न नाही मिळालं, कपडे नाही मिळाले घालायला, तरी सुद्धा त्यांनी धर्म परिवर्तन नाही केलं. आता तुम्हाला सर्व उपलब्ध आहे. बरं गरिबीमुळे धर्मांतरण होतंय असंही नाही बरं का. पढे लिखे लोक चांगले, वेल एज्युकेटेड काय म्हणतात ते, हा एज्युकेटेड, हो ते रावणाची पण पूजा करतात काही ठिकाणी, आणि देव दाखवा, यांना कशाच देव दाखवायचा. आता हे पढे लिखे लोकांसाठी सांगतो. आता आपल्या भारताची इस्रो संस्था, इस्रो माहित आहे ना, इस्रो कुणाकुणाला माहिती, इस्रो तुम्हाला माहित आहे का? तुमचा तर काही संबंधच नाही.
हा आपली इस्रो आहे ज्यांनी चंद्रयान पाठवलं, चंद्रयान सक्सेस झालं. आणि त्या चंद्रयान जे वैज्ञानिकांना पत्रकारांनी विचारलं, तुम्हाला हे तुमचं डोकं कसं चालतंय, बुद्धी कुठं चालते तुमची, शोध कसे लावता तुम्ही. तर त्यांनी पत्रकारांनी जे सांगितलं विचारलं आणि वैज्ञानिकांनी संशोधकांनी जे उत्तर दिलं तुम्हाला सांगतो, फार गोड उत्तर आहे त्यांनी सांगितलं की आम्ही जे शोध लावतो ते आम्हाला सर्व स्रोत आमच्या पुराणातून, शास्त्रातून, ग्रंथातून, म्हणजे इस्रोवाले वैज्ञानिक चंद्रयान पाठवलेले लोक म्हणतात आम्हाला ग्रंथातून, पुराणातून स्रोत मिळतात. आणि 34 वेळेस नापास झाले, गॅरेजवरचा म्हणतो देव दाखवा, याला देव दाखवायचा. चंद्रयानची गोष्ट जुनी झाली. आता काही 6 महिन्यापूर्वी आपली भारतीय वंशाची सुनीता विल्यम्स, नासा संस्था आहे अमेरिकेची, ती पण 9 दिवसासाठी काहीतरी 8 दिवसासाठी गेली होती. तर 9 महिने 14 दिवस राहिली. कशी राहिली असं तिलाही पत्रकारांनी विचारलं की तुम्हाला हे धैर्य, एवढे साहस कुठून मिळते. तिने सांगितलं माझ्याबरोबर उपनिषद ग्रंथ होता, गणपतीची मूर्ती होती आणि काही मी अभंग पदाचे कॅसेट, सीडी, जे पेनड्राईव्ह वगैरे घेऊन गेलते भजनाच्या, आणि ते ऐकायची आणि त्याच्यातून मला शक्ती, स्फूर्ती मिळते. तर वैज्ञानिक लोक हे सर्व मान्य करतात, पण आमची लोक म्हणतात देव दाखवा. आणि फक्त हिंदू धर्मातच आहे बरं का. मी तुम्हाला सांगितलं ना, एक मुसलमान तुम्ही दाखवून द्या मला की जो त्यांच्या धर्माबद्दल बोलत असत. नाही, मुसलमान नाही बोलू शकत. तुम्हाला मी लाखो, हजारो हिंदू दाखवून देतो की देवाला रात्रंदिवस शिव्या देणारे. ही वृत्ती आपल्यातच आहे. विठाला 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 आणि म्हणून धर्मनिष्ठा आपल्या या महापुरुषांनी, श्रद्धा, निष्ठा आपलं कर्तव्य आहे. ज्या समाजात, ज्या धर्मात, ज्या मातीत जन्माला आलो, आणि आपल्या या संतांनी ते आपल्याला शिकवलंय, आपल्या महापुरुषांनी शिकवलंय. ज्या परंपरेत आपल्याला जन्म मिळाला ती परंपरा सोडून आपण कुठेही फापलत जातो. काय गरज आहे, काय जायची गरज आहे. या महापुरुषांना काय वाटत असेल ज्यांनी या देशासाठी बलिदानी, कुर्बानी, आहुती दिली, काय वाटत असेल त्यांना. आपण इकडे तिकडे जर जात असू तर आपल्या त्या महापुरुषांचा अपमान आहे, अपमान. हो, म्हणून आपण ज्या समाजात आलोय जन्माला, ज्या भूमीमध्ये जन्माला आलोय, ज्या धर्मामध्ये जन्माला आलोय, त्याच धर्मात राहायचंय, तिथेच राहायचंय, इकडे तिकडे कुठे जायचं नाही. आणि ही निष्ठा मनामध्ये पाहिजे. आणि वारकरी संप्रदाय तर निष्ठेवरती अवलंबून आहे. हो, निष्ठावंत भाव. इथं तुमचं क्वालिफिकेशन काय याला फार महत्व नाही. मी क्वालिफिकेशनच्या विरोधात नाही. तुमची डिग्री काही असू शकते, हो, पण अंतकरणाची डिग्री, हो, उंची. आणि आमच्या या साधू संतांनी जे अभंग लिहिले महाराज, एक एक अक्षरात भरला माझा रमाकांत, अक्षरम दिव्य परमम. हे काही टला ट मला म हे गाणे असतात ना, काव्य. खूप बोलावंच वाटते, पण मी एक संन्यासी आहे त्याच्यामुळं माझ्या बोलण्यालाही काही काय बोलावं, काय बोलू नये. आणि मराठी तडका इथं लावून ठेवलाय. ते काही व्हायरल नाही करणार, ते मला विचारून करतील. हे साहित्यिक वगैरे ठीक आहे महाराज, हा टलाट मला मग, पण हे अभंग अवीट आहेत. हे डोक्यातून नाही आले. तुमचं काव्य, जे गाणे येतात, कादंबऱ्या, हे डोक्यातून येते, पण हे अंतकरणातून स्फुरलेलं आहे. हे जे वाङ्मय आहे, संत वाङ्मय. गाणे काय 5-6 महिने राहतात, येतात, जातात. ते गाणेही सांगितले असते, पण आता सांगत नाही. खाजगीत तुम्ही भेटा, तुम्हाला सर्व गाणे म्हणून दाखवतो. तुमच्यापेक्षा 2-4 जास्त म्हणून दाखवून, इथं नाही म्हणत आता. तर ही गाणे 5-6 महिने चालतात, वर्षभर चालतात. पण अभंग आता इथं रोज रूपपातालोचनी म्हणतात, रोज सुंदर ध्यान म्हणतात. महाराष्ट्रामध्ये एखादी ठिकाणी झालंय का हो, कुणीतरी आलाय माणूस, हो महाराज तुम्ही काय रूपपाता रोज लोचनी, हे अभंग म्हणता, रोज सुंदर ध्यान, हे बंद करा, दुसरा अभंग म्हणा. अशी घटना झाली का कुठे? नाही महाराज, अजिबात नाही, आणि होणारही नाही. हे अभंग आहे, जे भंग नाही पावणार, अवीट. हो, ज्याला वीट नाही. म्हणून हे अंतकरणापासून सर्व या संतांनी लिहिलेलं आहे. आणि म्हणून तुम्ही, आम्ही जिवंत आहोत. ही देवाबद्दल श्रद्धा आहे महाराज, हो, ही निष्ठा आहे. आणि म्हणून नामदेव महाराज अभंगाच्या पहिल्या
जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव. आता पहिलं कडवं सुरू झालं. आता इथून पुढे तुम्ही वेळ बघा. आता चारी कडवे सुटले पाहिजे ना. कडवे कधी सुटत नसतात. आपला एक प्रयत्न असतो महाराज. मी जसं सांगितलं हे संतांचे शब्द आहेत आणि या शब्दाचा अर्थ सांगण्यासाठी ज्यांनी लिहिलं ते संत पाहिजेत. हा एक आपला प्रयत्न असतो. तर हा आपला संप्रदाय निष्ठेवरती अवलंबून आहे. प्राण गेला तरी 72, देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव. नामदेव महाराज पांडुरंगाच्या समोर आपल्या परमार्थिक आचारसंहितेबद्दल सांगतात की देवा पांडुरंगा निष्ठा श्रद्धा. आणि असं आहे महाराज की श्रद्धा तुम्हाला कुठेतरी श्रद्धा निष्ठा ठेवावीच लागेल. पण माणसं संतांच्या चरणावर संतांमध्ये विश्वास दाखवला पाहिजे. देवावरती श्रद्धा तिथं ठेवत नाही. तुम्ही हॉटेलमध्ये चहा पिता, तुम्हाला कधी वाटलंय का की चहामध्ये त्या वेटरने तिकडं आणताना काहीतरी विष टाकला असेल? अजिबात नाही वाटत. गडगड गडगड चहा पितात महाराज. त्या वेटरवरती त्या आचारीवरती आता तर त्या रोट्यात थूक लावून येतात महाराज. थूक लावून इतके व्हिडिओ येतात. लव जिहाद आहे ना तसं थूक जिहाद, लँड जिहाद, 100 प्रकारचे जिहाद आहे. त्याच्यामुळे तुम्ही हिंदू समाज जरा सतर्क सावधान राहा. आम्ही जेव्हा बोलतो तर गुन्हे दाखल होतात. त्या गुन्ह्याला घाबरत नाही आम्ही. गुन्हे दाखल होतात. अनेक लोकांवर झालेले गुन्हे. ज्याला धर्म कार्य बरं का आंधळे महाराज, हा ज्याला धर्म कार्य करायचंय ना ह्या गोष्टी घडणार. हो ज्याला हे कार्य करायचंय. मी कुणी जर म्हटलं ना मला आम्ही हिंदूवादी काम करतो, गोरक्षक आहे, मी त्याला विचारतो गुन्हे किती दाखल आहेत ते पहिलं सांगा. ते म्हणतात नाही महाराज गुन्हा दाखल नाही. मग म्हणतो तुम्ही कार्यकर्ते नाही. हे कार्य करणाऱ्यांची ही खून आहे, ही निशाणी आहे, तो अलंकार आहे. तुमच्यावरती गुन्हे किती दाखल आहेत ते अलंकार आहेत आमचे. हा नाही आमच्यावरती एकही गुन्हा दाखल नाही. घरात बसा. मग छत्रपती शिवाजी महाराज असतील आणि आतापर्यंत क्रांतिकारी देशभक्त असतील, मला कोणी देशभक्त दाखवून द्या त्याच्यावरती गुन्हा दाखल झाला नाही. ही प्रक्रिया आहे महाराज. माझ्यावरती गुन्हे दाखल आहे. अनेक जे लोक धर्म कार्य करतात बघा, जे झाड ज्या झाडाला फळ असते त्या झाडाला दगड मारतात लोक. ज्या झाडाला फळही नाही, पानही नाही, फुलही नाही, सावली नाही, कशाला दगड मारतील? आहे ना. तर ही प्रवृत्ती तेव्हापासून चालत आलेली. रावण गेला असेल, कंस गेला असेल, तर आजही त्यांची वृत्ती आणि त्यांची परंपरा जपणारे लोक आहेतच की. हा सोशल मीडिया, हो थोडं काही 2 तास किती कीर्तन चांगलं केलं हे कुणी लक्षात ठेवत नाही महाराज. थोडं पाय इकडे तिकडे काही एखादा शब्द गेला असेल. आमचे ते इंदुरीकर महाराज आहेत इथं बहुतेक, आता उद्या परवा इतकी मीडिया हात धुवून मागे लागते. हा आणि ते मुल्ला मौलवी पादरी काय काय बरळतात तिकडे, त्यांना कुणी दाखवत नाही. अहो ते जाळून टाकतील तुमचे चॅनल जर त्यांच्या विरोधात बोलले तर. हे फक्त हिंदू संतांच्या विरोधात आणि भगवाधारी आवरेज 1 महिन्याला कुणीतरी एक साधू संत पकडतात चॅनलवाले आणि मग त्याच्या विरोधात टेबल बातम्या न्यूज. आणि तुम्हाला सबूत पुरावे कोर्टात लागतात. पण तोपर्यंत बदनाम होऊन जातो ना माणूस. आणि आरोप करण्यासाठी पुराव्याची गरज लागत नाही. उद्या माझ्या विरोधात काही बरळायचं असेल कुणाला, तो बरळू शकतो. आणि मग तुम्हाला जर तुम्ही बातमी वाचतील की अरे ते स्वामी भारतानंद असं केलं, मग तुम्ही काय एवढे तुमची काही प्रतिभा शक्ती बौद्धिक अशी काही कणखर नसते. सने फुटाण्यावले लोक म्हणतात हा केला असेल महाराज, लोकांचं सांगता येत नाही आजकाल. केलं असेल बाबा, पण ठामपणे सांगणार नाही. अहो आम्ही त्यांना 25 वर्षापासून ओळखतो, असं करूच शकत नाही, असे किती लोक म्हणतात हो. म्हणून हे सर्व करण्यासाठी महाराज हिम्मत लागते. हिम्मत, धैर्य, साहस लागतो. साहस. ज्याला धर्म कार्य करायचंय ना तुम्हाला खूप साहस, धैर्य ठेवावं लागेल. हो धैर्य ठेवावं लागेल. मीराबाईला सांगितलं मिरे, हो देवाचं नाव घेणं सोड. राजघराण्यातली मुलगी, वय वर्ष 16, जिचं नख सुद्धा दिसत नव्हतं बाहेर, घराच्या बाहेर पडत नव्हती, राजमहालामध्ये असायची. वो तो गली 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 हरि गुण गाने लगी, ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन. वो तो गोविंद गोपाल गाने लगी. गली गली
हे सांगतो तुम्हाला. हो, घरामध्ये महालात बसून नाही, गल्ली बोळात. हो, त्या काळी वय वर्ष 16, जिचं नख सुद्धा दिसत आणि एक दिसत नव्हतं, राजघराण्यातली मुलगी. हो, गळ्यामध्ये विना, हातात चिपळ्या, पायाला घुंगर बांधून. आज जर एखादी मुलगी, या मुली आहेत नाही तर आल्यात संस्थेतून, या वयातल्या मुली जर माळ घेऊन जपत जर रोडला जर चालत गेल्या तर लोक म्हणते ना, अरे कालपर्यंत बरी होती, आता काय झालं. म्हणजे माळ जपणं, गंध लावणं, भजन करणं हे चांगलं लक्षण नाही. ही अशी आपली मानसिकता आहे महाराज. त्याच्यामुळे हे सर्व परमार्थ करण्यासाठी आणि ज्याला धर्म कार्य करायचंय आपल्याला खूप आपल्याला हिम्मत, कारण एवढ्या महापुरुषांना सुद्धा हे भोगावं लागले, सर्वांना भोगावं लागले. त्या काळी ज्ञानेश्वर महाराजांना सुद्धा, आज बघा किती तफावत आहे. मला भरपूर विषय आहेत आणि अभंगाला स्पर्श केलाय आता थोडासा, पण मी काही दावा करत नाही, सर्व अर्थ सांगूनच जाईल, राहिलेला पुढच्या वर्षी सांगू. पण असं बोलल्यावर कोण बोलवलो, पण आम्हालाही काही त्याची चिंता नाही. इसगाव तिसगाव भिकाऱ्याला 40 गाव, हे गाव नाही तर पुढच्या गावात, दुसऱ्या राज्यात, हिंदीतून, अजून परदेशात. गोमेचा एक पाय तुटला म्हणजे काही कार्यक्रम कमी होतात का. विठाला विठाला विठाला, हला विठाला विठाला विठाला. काय सांगत होतो. गोमेचा एक पाय म्हणते असं तुम्हाला विचारणार नाही. साहस, हिम्मत. अजून पुढे विषय गेला होता काहीतरी. विठाला 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 विठाला. तर आपल्याला हिम्मत धरावं लागेल महाराज. ज्यांना हे काम करायचंय ना, ही लोक पहिल्यापासून आपल्या काही महापुरुषांना सोडलं नाही. मला तुम्हाला चेक करायचं होतं किती लोकांना खरं शुद्धीवर आहेत का. मी माऊलींचं उदाहरण सांगत होतो तुम्हाला की माऊलींना किती तफावत आहे, की त्या काळी माऊलींचं तोंड पाहिलं तर लोकांना विटाळ व्हायचा. इंद्रायणीला जाऊन स्नान करायची, संन्याशाची मुलं आली आणि आपण बाटलो. आता दर्शन झालं तर, दर्शनाचा अर्थ आहे की समोरासमोर येणं, बघणं. अजून काय म्हणतात त्याला, आता नजरा नजर. आता नजरेचं, मला, मी संन्यासी माणूस आहे, मला नजरेचं तुम्ही कशाला जास्त सांगता. दर्शन, दर्शनाचा अर्थ समोरासमोर येणं, नजरा नजर म्हणा, बघणं, एकमेकाला बघणं. तर माऊली ज्या रस्त्याने ही चौघे भावंडे चाललेली आणि समोरून तत्कालीन धर्म मार्तंड, माऊलींचा चेहरा पाहिला तर इंद्रायणीला जाऊन स्नान करायचे महाराज. की बाटलो आज विटाळ झाला आपल्याला, कारण सकाळी सकाळी संन्याशाची मुलं, त्यांची चेहरा पाहिला, तोंड पाहिलं, दर्शन झालं. मला आत्ताच सांगायचंय, ज्या माऊलींचा चेहरा पाहिला तर विटाळ व्हायचा, ज्यांचा चेहरा पाहण्यासाठी आज 5-5 किलोमीटर वरती रांग आहे. ज्यांना साध्या गवताच्या झोपडीत राहू दिलं नाही, आज राजवाड्यासारखा देऊळवाडा आहे. ज्यांना खापर मांडे भाजण्यासाठी मिळू दिलं नाही, खापर, ते मांडे भाजण्यासाठी पूर्ण त्या गाडग्याची गरजही नसते, फुटल्यालाच पाहिजे त्याला, ते फुटकं खापरही मिळू दिलं नाही. त्यांना सोन्या चांदीची ताट आहेत, आळंदीला जा तुम्ही नैवेद्याला. ज्यांना पीठ मिळू दिलं नाही, आज 5 पक्वान्नाचे नैवेद्य आहेत. हा परिणाम कशाचा आहे. त्यांनी एवढं सोसलं महाराज त्या काळी, त्यांनी कुठेही लिहून ठेवलं नाही, कुठे की आम्हाला हरिपाठात, ज्ञानेश्वरीत कुठेही लिहिलं नाही की समाजाने त्रास दिला. उलट सांगितलं, आनंदुरे आजी आनंदुरे, सबाया अभ्यंतरी अवघा परमान. आजी सोनियाचा दिन, वर्षे अमृताचा, आजी सोनियाचा. माऊली सांगतात प्रत्येक दिवस सोन्याचा आहे आमचा, दुःखाचा नाही. कशामुळे सोन्याचा आहे. हरी पाहिला रे, हरी पाहिला रे, आजी सोनियाचा दिन, वर्ष अमृताचा, आजी सोनियाचा दिन. एवढ्यासाठी सांगितलं मी की त्या काळी सुद्धा या महापुरुषांना सुद्धा लोकांनी सोडलं नाही महाराज. आपल्याला वाटतं की आपण त्या काळात नव्हतो, आपल्याला माऊलींचं दर्शन व्हायला पाहिजे होतं, तुकाराम महाराजांचं झालं पाहिजे होतं, असं आत्ता वाटतंय आपल्याला.
मी म्हणतो काय केलं असतं तेव्हा जरी असतो आपण तर, उलट ह्या टोळीत आपण सामील झालो असतो ज्याने चिखलफेक केली. हा टोळीच आहे महाराज, त्याची टोळी मुकादम दुसरे असतात. अजून आताही असे साधू संत आहेत, आपल्या आताही आहेत, पण आपण त्यांना ओळखू शकत नाही. माणसं गेल्यानंतर त्यांची आरती, जयंती, पुण्यतिथी, जिवंत असताना कोणी. आजही आमचे पूजनीय भिडे गुरुजी आहेत, हो, तरुणांना लाजवेल असत काय राष्ट्राभिमान, धर्माभिमान, लाखो मुलांची फौज, आणि राष्ट्रासाठी काम करतात, राष्ट्रासाठी, धर्मासाठी. अनेक क्षेत्रात अनेक माणसं आहेत, एकच नाही. तर उदाहरण सांगितलं तुम्हाला. तर हयात असताना आपल्याला किंमत नसते, गेल्यानंतर जयंती, पुण्यतिथी लोकांना दिसलं पाहिजे किती हे पितृभक्त आहेत, मातृभक्त आहेत, है ना. तर हे गेल्यानंतर, पण तेव्हा माऊलींनी, तुकोबारायांनी त्यांचा अधिकार दाखवला असतं तर तेव्हाच रथातून मिरवणुका निघाल्या असत्या त्यांच्या. हो, एवढं समाजाने छळलं, मारलं, त्यांनी एवढं शोषलं, पण कुठेही लिहिलं नाही महाराज की आम्हाला लोकांनी छळलं. हो, आणि या धर्मासाठी, देशासाठी हो वेडे झाले, वेडे. तसं वेड लागावं. हो, तुकोबाराय म्हणतात पुसावेची ह्याची वाटे. आता तुम्हाला येड लागतं या पोरांना, इथे गाणे, अजून गाण्याकडेच यायला लागला माझं कीर्तन. आज काही खरं नाही, आज येड लागलंय. कुणाला त्या लिहिणाऱ्याला लागलंय, गाणाऱ्याला काय माहिती. अरे इथं हे वेड लागू द्या ना. हे वेडा झालो, वेडा झालो, वेडा झालो, वेडा झालो. वेड देशाचं, धर्माचं, आणि आपले. आणि तुम्हाला खरं सांगू, कुठल्याही विषयामध्ये, आता ही आमचे तुकाराम महाराज मुलांना पकवास शिकवतात, कुणी गायन शिकवतात, रियाज करायचा, त्याच्यात वेळ लागावं लागतं. हे असं सहज नाही की आले गायलं. हो, खूप वर्ष यांना तालीम, रोज पहाटे उठावं लागते, पकवास पासोड्या जातात पूर्ण वाजून वाजून, रियाज करावा लागतो, रियाज. आणि वेडीच माणसं इतिहास निर्माण करत असतात. वेड, तुम्हाला वेड लागलं पाहिजे, कुठलंही लागू द्या, पण देशासाठी, धर्मासाठी. कुठलंही म्हणजे व्यसनाचं वेड नको बरं का. या कलेचं म्हणतोय तुम्हाला, कुठलीही कला, जी काही कला असेल, गुण असेल, हो, त्या त्या क्षेत्रात. कुणी क्रिकेट खेळत असेल, कुणी पैलवान असेल, कुणी पखवाज वादक असेल, कुणी गायन करत असेल, वेड. आणि आमच्या संतांना सुद्धा वेड लागलं. तुकोबाराय म्हणतात पुसावेची वाटे. सावरकरांना वेड लागलं. नेमजशी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला. वेड लागू द्या, वेड. यांनी मुक्ताबाई प्रमाण सांगितलं वेड या जगात. माऊलींनाही वेड लागलं. कसं लागलं? पहिलं तो गे काऊ मुक्ता हे, पहिलं तो गे काऊ मुक्ता, पहिलं तो गे काऊ
माझा परमात्मा कुठे भेटेल? जो कावळा आपण अशुभ मानतो, आपण शकुन मानतो, त्याला शकुन विचारतात. आणि कावळ्या, माझा पाहुणा कधी येईल कावळ्या सांग. त्या पाहुण्याचा पत्ता सांग. माऊलीने हरीला पाहुणा केला, शांती दया पाहुणा हरी. कावळ्या, माझा परमात्मा कधी येईल माझ्या घरी? आणि जर खराच त्या कावळ्या माझ्या परमात्म्याचा जर पत्ता सांगितलास, मी काय करल? मी तुझे पाय सोन्याने बनविल. कावळ्या, माऊलींकडे सोनं होतं गाव? सोनं नव्हतं, गवताची झोपडी नव्हती, पण पाय मी सोन्याने बनविल. एवढी तळमळ आहे, किती व्यापकता आहे, किती व्याकुळता आहे. दही भाताची उंडी लावील तुझे तोंडी. दही भातही नव्हता, पण कावळ्या सांग. पाहुणे वेळ संपला. माऊलींना वेळ लागला सांगत होतो. सर्वच वेळी झाली आता इथे, सर्व पेटले महाराज. हो, हे सर्व भजनामध्ये ताकद आहे. आणि म्हणून आमचे साधू संत वेडे झाले अक्षरशः. असं वेळ लागू द्या कधीतरी आपल्यालाही. आपण कीर्तनात कथेत खूप काही सांगतो, पण आपल्या जीवनामध्ये थोडं एखादा टक्का, एखादा अंश थोडं आपल्या जीवनात घडलं पाहिजे महाराज. आपण देवासाठी रडत नाही, आपण संसारासाठी खूप रडतो. कधी अश्रू गाळलाय देवासाठी, संतांसाठी? कंठी प्रेम दाटे नयनी. पण आता आमच्या माता भगिनी महाराज, जेव्हा काला होतो ना, काला, तर खरोखर काही आमची वारकरी मंडळी जेव्हा वारी होते, जातो माघारी पंढरीनाथा, पूर्ण 15 दिवस सर्व वेळ वार तारीख सर्व विसरलेले असतात महाराज. आणि अंतकरण भरून येतात. आणि हे वारकऱ्यांचं लक्षण आहे, हेच लक्षण आहे ना. तुळशी माळ गळा, हा, हे बाह्य लक्षण झालं. आणि अंतर लक्षण हृदयी कळवळा वैष्णवांचा.
आणि म्हणून हे प्रमाण मला वाटतं कधीतरी आपल्या जीवनात उतरवले पाहिजे आपण. प्रमाण घोकंपट्टी चालू आहे, आवर्तन चालू आहे, परिवर्तन कुठे आहे? अहो एक एक अभंग जर उतरवले तर आतले अंतकरणातले विकार जळून खाक होतील महाराज. जे मोह माया ह्या ज्या गोष्टी आहेत ना, पण आपण सांगतो सर्व ते उपदेश करत राहतो आपण. हरिमुखे म्हणा, हरिमुखे. हे माऊलीने सांगितलं हरिमुखे म्हणा, आपणही म्हणतो हरिमुखे म्हणा. ते आपल्याला सांगितलं हरिमुखे म्हणा, हरी 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 म्हटलं पाहिजे. माऊलीने आपल्याला सांगितलं हरिमुखे म्हणा, हरी. आपण मग भजन केलं पाहिजे, हरी 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 हरी. आपण सुद्धा म्हणतो हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. आपणही उपदेशच करतो महाराज. आपणही उपदेश करत. तुकोबारायांनी, माऊलींनी, साधू संतांनी उपदेश केला, पण त्यांनी स्वतः अंगीकारलं तेव्हा जगाला सांगितलं. हसवे तुहार आपल्याला सांगत होतो, साधू संतांना अनुभवे आले अंगा, हे सांगितलं असतं बरं झालं. प्रमाण हे या जगा आमच्या साधू संतांनी अगोदर सर्व अंगीकारलं, सर्व अंमलात आणलं, आचरणात आणलं, नंतर उपदेश केला. आणि म्हणून नामदेव महाराजांचा प्रयास आहे. सांगतात की देह जावो अथवा राहो, पांडुरंगा तुझ्याबद्दल दृढभाव, श्रद्धा. आणि भगवान सुद्धा सांगतात अश्रद्धाना पुरुषा धर्मस्यासे परंतप. जी लोक मला जाणत नाही, ज्यांची श्रद्धा नसेल, अश्रद्धा असेल, अशी लोक पुन्हा 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 संसार चक्रात येत राहतात. आणि म्हणून श्रद्धा, निष्ठा, निष्ठावंत भाव. मीराबाईला माहित होतं की आपल्याला जो पेला दिला ना त्याच्यामध्ये जेहर आहे, पण श्रद्धा महाराज किती श्रद्धा असावी. तो जेहरपणा नष्ट झालाच, पण त्यात जे विष होतं त्याचं विषाचं अमृत अजूनही विज्ञानाला कळत नाही की ते विष कुठं गेलं, ते कळणार नाही महाराज. आणि तुम्हाला सांगू, विज्ञान आम्ही मानतो सर्व, पण विज्ञान सुद्धा सीमित आहे. जिथे विज्ञान संपतंय ना तिथून पुढे अध्यात्म सुरू होते. विज्ञान ठीक आहे, विज्ञान आता सर्व विज्ञानामुळे प्रगत, पण विज्ञान किती प्रगत झालं, विज्ञानाला पाणी तयार करता येत नाही, रक्त तयार करता येत नाही. छोटी गवताची काडी बघा, टाचणीपासून विमानं तयार करतात, पण गवताची काडी किती साधी आहे, विज्ञान नाही करू शकत. पण ही शक्ती आहे. चाले हे शरीर कोणाची असते, ही शक्ती आहे, अकोणती सत्ता आहे, आणि तो ब्रह्मांड नायक हे सर्व चालवतो. तर हे तुम्हाला मान्य करावंच लागेल. आणि म्हणून नामदेव महाराज सांगतात प्राण गेला तरी 72, तुझ्याबद्दल श्रद्धा, निष्ठा, भगवंता हो मी सोडणार नाही. एका माणसाला आता वेळ संपत आलेला आहे आणि पुढचे कडवे तसेच राहिलेले आहे, तर आपल्याला श्रद्धा कुठेतरी एक ठिकाणी आपल्याला खांदावं लागेल. एका माणसाला 100 फुटावर पाणी सांगितलं, खांदा जाऊन शेतामध्ये. त्या बहादराने तो शिकलेला होता, बऱ्याच डिग्र्या होत्या त्याच्याकडं. त्याने सांगितलं, पानाड्याने सांगितलं 100 फूट खांदा. मग 100 फूट एक ठिकाणी खांदण्यापेक्षा आपण 10 फुटाचे 10 खड्डे घेऊ. 10 खड्डे घेतले. बिचाराने खूप शिकलेला होता, सुशिक्षित, अति सुशिक्षित होता, बेकार होता, सुशिक्षित. 10 आणि पानाड्याला फोन केला, हो रागवला, लोक सुद्धा खोटं बोलतात म्हणे, आणि 10 खड्डे घेतले 10 फुटाचे. फोन केला, हो पाणी लागलंच नाही. तो म्हणे तुम्ही 100 फूट खांदलं? हो 100 फूट खांदलं म्हणे. अहो असं शक्य नाही म्हणे, मी तर आतापर्यंत जेवढे पाणी दाखवलं सर्व कुठंच असं काही चुकीचं झालं नाही, तुमची पहिली केस आहे म्हणे. व्हिडिओ कॉल केला, दाखवा म्हणे, कुठं खांदलं तुम्ही, तुम्हाला जिथं पाणी मी सांगितलं होतं एक ठिकाणी बाबळीच्या झाडाजवळ, तिथं 100 फूट घ्या. याला वाटलं की 100 फूट एक ठिकाणी खांदण्यापेक्षा 10 खड्डे घेतले, तर आता थोडं 5 मिनिटं थांबा तुम्ही पोरावं, तुमच्यासाठी चाललंय हे. घाई झाली का तुम्हाला? तर त्यांनी दाखवलं व्हिडिओ कॉल करून 10 खड्डे. पाणी लागल का हो?
आपलंही असंच चाललंय, मी त्या माणसाचं सांगत नाही. आपणही रोज सोमवारी एक देव, मंगळवारी देव, आता ते देवाचं म्हणत नाही आता काही, रोज वेगवेगळे खड्डे घेत सुटलो आपण. आयुष्यभर पाणी लागणार नाही तुम्हाला, तुम्हाला कुठेतरी एक ठिकाणी खड्डा हा तर पाणी लागल, नाहीतर आयुष्यभर असंच चाललंय. आवर्तन चाललेत, परिवर्तन शून्य आहे. कुठेतरी आपण आपला परमार्थ तपासून पाहायला पाहिजे. आपण इथपर्यंत आलो, पाठीमागं वळून पहा. हो, नाहीतर आता काय सांगावं महाराज, आम्ही वाऱ्या करतो, आम्ही कीर्तन करतो, आम्ही पारायण करतो, पण आमच्या विकार जे आहेत, द्वेष आहे, मत्सर आहे, लोभ आहे, ज्या अनेक गोष्टी आहेत, हे काही कमी होत नाही महाराज. मग कुठेतरी कमी, त्या अभंगात तर कमी म्हणता येणार नाही परमार्थामध्ये. हो, दर्शने प्रशस्ते पुण्य पुरुषा. आपला परमार्थ ना तुमच्या, आता इथे आल्यानंतर तुम्ही विद्वत्ता तुमची दाखवताल कीर्तनात, प्रवचनात, व्याख्यानात, तुमच्या चालण्या बोलण्यात तुमचा परमार्थ दिसला पाहिजे. आणि तुम्ही प्रत्येकाला हवंसं वाटलं पाहिजे, या व्यक्तीबरोबर बोलावं आपण, वा वा वा, यांची संगत घडावी, वा वा, हे आता समोरून आले, त्यांच्याशी काहीतरी चार शब्द बोलावेत. असं होत नाही, आपलं उलट होतं. एखादा पुढं दिसला, अरे म्हणतात ते सकाळी सकाळी दिसला, चला आता दुसऱ्या रस्त्याने, अशी माणसं. हा, असं नको महाराज. तर या साधू संतांनी संपूर्ण आपल्या जीवासाठी आणि आपल्या सर्वसामान्य लोकांसाठी संपूर्ण जीवन खर्ची केलं. आणि म्हणून निष्ठा, श्रद्धा तुम्हाला एक ठिकाणी ठेवावी लागेल. नामदेव महाराज सांगतात, देवा हा देह आता या मृत्यूरूपी आपल्याला या संसार चक्रामध्ये पुन्हा 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 नको यायला. आणि म्हणून जीवनाचा उद्धार, आपल्याला कृतार्थ सार्थ जीवन करायचं असेल तर या संतांनी हा उपाय सांगितला. आणि नामदेव महाराज सांगतात की तुझ्याबद्दल जो दृढ भाव आहे ते सोडणार नाही, निष्ठा सोडणार नाही. त्याचबरोबर दुसऱ्या चरणात सांगतात, चरण न सोडी सर्वथा आण तुझी पंढरीनाथा. ती आण शपथ घेत. आता 20-20 करू, 5 मिनिटामध्ये. तर ते शपथ ते बाजारातली नाही, आता ते व्यापारी लोक तुटक्या चपला बैलाच्या बाजारात असतात महाराज, अन्नाची शपथ म्हणतात. ते तुटक्या चपला असतात, अजून हात कुठेतरी अशा कपड्याखाली, ती शपथ कोर्टात शपथ असते. सांग, गीतेवरती हात ठेवतात, जे काही सांगेल ते खरं सांगेल, हा खोटं बोलणार नाही. तो पट्ट्या अनेक वेळा कोर्टात गेलेला असतो, तो पण सांगतो की जे काही सांगेल खोटंच सांगेल, खरं बोलणारच नाही. अहो, ते गीतेचा अपमान आहे, तो धर्मग्रंथ आहे आपला, कुणालाच वाटत नाही, काय त्याचं घेणं देणंच नाही. तुम्हाला गीतेचा अपमान होऊ द्या. आता त्या सुप्रीम कोर्टात सांगितलं होतं, राम खोटा, रामायण काल्पनिक, रामसेतू काल्पनिक. आमचं रक्त इतकं थंड झालेलं आहे, तुम्हाला कुठल्या महाराजांना बोलू द्या, कुठल्या संतांना बोलू द्या, काही वाटत नाही. उलट त्याचा आसुरी आनंद घेतात महाराज. वा वा वा, एखाद्याची बदनामी, वा वा, छान चालली बदनामी. अशी आपली मानसिकता झाली महाराज आता. हो, तर तो तशी शपथ नाही, ही नामदेव महाराजांनी शपथ घेतलेली महाराज. चरण न सोडी सर्वथा ऐशी चंद्रभागा. हो, जगात कुठेही शोधून सापडणार नाही अशी देवता. म्हणून नामदेव महाराज सांगतात की आता भगवंता तुझे चरण सोडणार नाही, समचरण दृष्टी विटेवर. आता आम्ही कुठेच जाणार नाही आणि जायची गरज नाही. हो, तुझ्या चरणात. आता कोठे धावे मन, आता इतर ठिकाणी मन जाणार नाही असं नामदेव महाराज सांगतात. आणि तिसऱ्या चरणात सांगतात, वदनी तुझे मंगल नाम, हृदयी अखंडित प्रेम. आता याच्यावरती खूप चिंतन करण्यासारखा वेळ संपलेला आहे. नाही, या प्रमाणावर नाही, अभंगावर चिंतन करण्याचा. तर होतंय कधी कधी क्रॉस लाईन लागते, कधी कधी अनेक राग असतात, अनेक चाली असतात, त्याच्यामुळे जवळपासचे राग असतात, त्याच्यामुळं असं कधी कधी होतंय. आणि भजनात अति रंगला माणूस की अजून होतंय असं, ते अति रंगण्याच लक्षण आहे. विठ्ठल विठ्ठल आता एकदा तुम्हाला त्रास देतो, एकदा भजन करून माझी सेवा आटोपती घेणार आहे मी, बरं का. एकदा भजन करू. आता एवढे 2 तास सर्वजणी भजन करतात, तुम्ही सर्व शांत बसलात, तुम्हालाही काम दिलं पाहिजे ना काहीतरी असं. हा, सुंदर सर्वांनी भजन करायचं संप्रदायाच्या नियमाप्रमाणे. विठोबार कुमाई वदनी तुझे मंगल नाम, हृदय अखंडित प्रेम.
नामदेव महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात की देवा ही सर्व आचारसंहिता आध्यात्मिक नियमावली नामदेव महाराजांनी सांगितली. जसं तुझ्याबद्दल श्रद्धा निष्ठा राहील, तुझे चरण सोडणार नाही, तसं हृदय अखंडित प्रेम आणि मुखामध्ये वदनी तुझे मंगलनाम, जे पवित्र भगवंताचं नाम आहे, गोड नाम आहे, अमृतावनी गोड नाम तुझे देवा, असं नाम कायम राहील. आणि हृदयामध्ये प्रेम आणि खऱ्या अर्थाने आता तुम्ही ज्याला प्रेम म्हणता ना आजकाल, आता त्याच्यावरती व्याख्या करत नाही मी जास्त, हो, कारण तो मोह आहे महाराज, मोह, शुद्ध मोह. हो, आमच्या साधू संतांनी प्रेम केलं, हो, देवावरती प्रेम केलं. अर्जुन झोपला तरी त्याच्या रोमारोमातून जय कृष्ण श्रीकृष्ण ध्वनी निघायचा. जनाबाईच्या गौऱ्या सुद्धा आपल्या तोंडातून निघायची पंचायत आहे. जनाबाईचा स्पर्श झाला ज्या गौऱ्याला, हो, त्या गौऱ्या सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणायच्या. हो, प्रेम आणि प्रेमाने दिलेल्या शिव्या सुद्धा देवाला, हो ना, ते प्रेम असलं तर महाराज जनाबाईने दिल्या शिव्या, अरे अरे विट्यामुळं माईच्या कारट्या तुझी रांड रंडकी झाली. तुम्ही नका देऊ बरं का शिव्या. प्रेम असेल तर शिव्या द्या, त्या गोड वाटतील. आता तुम्हाला प्रेम आहे की नाही मला कसं काय कळणार. आणि प्रेम आहे म्हणून सांगावं लागत नाही, ज्या व्यक्तीवर आहे त्या व्यक्तीला आपोआप कळतंय. तुम्ही सांगता की नाही नाही आमचं खूप प्रेम आहे, सर्व खोटं आहे. आता ते 10व्याला पुढारी लोक प्रवचन करतात महाराज, ते ठराविक शब्द असतात त्यांचे उभे राहतात ते आणि सांगतात. आणि आपले अमुक अमुक साहेब गेले, खूप मोठा बुरुंज ढासळला आणि खूप दरी निर्माण झाली आणि त्यांचे ना आमचे घनी खूप संबंध, प्रेमाचे संबंध, इकडे 10 वर्ष कोर्टात भांडण चालू. एवढं खोटं बोलतात महाराज. हे प्रेम नाही महाराज. प्रेम आमच्या गोपिकांनी, आता ताईंच्या मुखातून तुम्ही कथा ऐकताय, त्या गोपिकांनी, हो, आता तो उद्धवाचा प्रसंग तुम्ही ऐका नक्की. हो, मथुरा जवळ आहे, पण खरं प्रेम गोपिकांनी केलं, गोपाळांनी केलं. हो, एका जनार्दनी गोविंदा पतित पावन परमानंदा, तुझ्या नामाचा मधुधंदा, वृत्ती तव पदी निवर्तली, आहार सावळिया. आता वेळ संपला, त्याला मुरली आता भागवत करते ऐका सर्व हे प्रेम, गोपिकांचं प्रेम. हो, आणि प्रेम जर असेल ना, प्रेम सूत्र दोरी नेतो तिकडे जातो हरी महाराज. वेळ लागत नाही त्याला, तो कुठेही असू द्या, साधा वया भक्ती काज नाही, तो कुठल्याही अवस्थेत असू द्या. द्रौपदीने धावा केला, कृष्णा कृष्णा कृष्णा, धावरे लवकरी कृष्णा, धावरे लवकरी. हो, संकट पडले कृष्णा, संकट पडले कृष्णा, संकट हरि आमचा कैवारी आले, दुःख निवारी 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 कृष्णा 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 कृष्णा. आता खांदी भार कोटी भूक, काय खेळायाचे सुख. आता कृष्णा येईल नाही तर जास्त पुकारल्यावर महाराज, हा जास्त जर आर्ततेने हाक मारली तर. एवढे आपण पुण्यवान नाहीत की आपल्या कीर्तनात, नामदेव महाराजांच्या कीर्तनात भगवान नाचायचे, आपल्यात भूतही नाचत नाही. नाचता नाचता देवाचा गळला पितांबर. ही कीर्तनाची खूप महाराज
साधू संतांनी हाक मारली, कोण कहता है भगवान आता नहीं, हाँ? लेकिन द्रौपदी के तरह कोई, हाँ, कोण कहता है भगवान खाता नाही. माहिती आहे नामदेव महाराजांचं उदाहरण, देवा दूध पिवो रे, आता खूप प्रमाण आहे, गोविंद लाला प्रभू की मूर्त दूध नाही पिवत, शिर पछाडत ना मारो. देवा कपाळ मोक्ष करल. अरे रोज वडील येत होते नैवेद्य घेऊन, आज कसा खात नाही. हो इथं डोकं फोडून गेलं. आपण देवाला म्हटलं हे बिराड फोडून घेईल, नको, नैवेद्य खावा लागला. आपल्या हातून नैवेद्य खाला का कधी देवानी? तुम्ही नैवेद्यच असं दाखवता महाराज, ते काय ते फुटाणे शेंगदाणे तांदूळण कसं खाईल देव, हा? आणि मला तुम्ही कल्पना करा, खराच एखाद्याचा नैवेद्य खाल्ला देवानी तर महाराज ते बघणार सुद्धा नाही, ते मंदिरातून पळत सुटतील. वाटत नाही आपल्याला देवानी आपल्या हातून नैवेद्य खावं, बिलकुल वाटत नाही. लोक सांगत सुद्धा नाही, महाराज हा बंगला तुमचा आहे, घर तुमचं आहे, गाडी तुमची, देवाचा आहे. त्यांना वाटतं की आज जर असं सांगितलं तर देव येईल रात्रीच आणि सांगल सह्या करा या बॉन्डवरती. इतके आपण पुण्यवान नाहीत हो. कमीत कमी सांगा तरी. आपण जे कर्म करतो कमीत कमी सांगा, हे देवाचं आहे, तुमचं आहे, संतांचं आहे. तो कधी येणार नाही, आपण इतके पुण्यवान नाही. पण सांगा, वाहू हा संसार देवा पाहिजे त्याला म्हणतात. आणि म्हणून अशा संतांनी आपला परमार्थ उज्ज्वल केला महाराज. आणि या महाराष्ट्राला जरी खरोखर आज महाराष्ट्र जिवंत असेल, या सर्व साधू संतांच्या विचारामुळे आहे. आणि सनातन धर्माचा जो सिद्धांत वसुदैव कुटुंबकम, तोच विचार आपल्या संतांनी सांगितला. आणि म्हणून अशा संतांचं भजन करू. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज